तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असेल, सरकारी कामकाज ठप्प असेल आणि राजकीय दुखवटा जाहीर केलेला असेल, त्याच दिवशी मंत्रालयातील काही फाईल्स रॉकेटच्या वेगाने पुढे सरकत होत्या. आज आपण एका अशा प्रकरणाबद्दल बोलणार आहोत जे कोणत्याही क्राईम थ्रिलरपेक्षा कमी नाही. ही कथा आहे अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताची, मंत्रालयातील भ्रष्ट यंत्रणेची आणि 75 अशा संस्थांची ज्यांना नियमांना हरताळ फाळून रातोरात अल्पसंख्याक दर्जा वाटण्यात आला. 28 जानेवारीच्या त्या दुपारनंतर मंत्रालयाच्या बंद खोल्यांमध्ये नक्की काय शिजत होतं, चला सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. संपूर्ण राज्य हादरलं होतं. सरकारने अधिकृत दुखवटा जाहीर केला होता. मात्र जेव्हा बाहेर जनता अश्रू ढाळत होती तेव्हा मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागात काही अधिकारी मोठ्या फुर्ततेने डिजिटल सह्या करत होते. अजितदादांच्या अपघाताच्या दिवशीच दुपारी 3:09 पहिलं प्रमाणपत्र देण्यात आलं. विचार करा, ज्या विभागाचे मंत्री स्वतः अजित पवार होते त्यांच्या निधनानंतर अवघ्या काही तासातच त्यांच्या विभागात प्रमाणपत्रांची अक्षरशः खैरात वाटली जाऊ लागली. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की राज्यातील शिक्षण संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी ऑगस्टपासून स्थगित करण्यात आली होती. अनेक महिन्यांपासून ज्या फाईल धुळकात पडल्या होत्या त्या अचानक 28 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान जिवंत झाल्या. या 5-6 दिवसांच्या आत 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जाचे प्रमाणपत्र देण्यात आले. आता प्रश्न पडतो की जी प्रक्रिया महिनोन्महिने बंद होती ती अचानक मंत्री महोदयांच्या मृत्यूनंतर लगेच कशी सुरू झाली? या अधिकाऱ्यांना कोणाचीच भीती नव्हती का? यामागे काही मोठा आर्थिक व्यवहार होता का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या शाळा किंवा कॉलेजेसना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने नक्की काय फायदा होतो? यामागे एक मोठं गणित आहे. जेव्हा एखाद्या संस्थेला मायनॉरिटी टॅग मिळतो तेव्हा त्यांना काही विशेष अधिकार मिळतात. प्रवेश प्रक्रियेत सवलत, त्यांना RTE अंतर्गत 25% जागा गरीब मुलांसाठी राखीव ठेवण्याची गरज नसते. भरतीमध्ये स्वातंत्र्य, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होतो. सरकारी निधी, अल्पसंख्याक विकासाच्या नावाखाली सरकारकडून करोडोंचा निधी आणि स्कॉलरशिप मिळते. याच कारणांमुळे अनेक संस्था या दर्जासाठी रांगेत उभ्या असतात आणि याच मजबुरीचा फायदा घेऊन भ्रष्टाचाराचे दुकान मानले जाते. या संपूर्ण प्रकरणात एक नाव सर्वात जास्त गाजतंय. मिलिंद शेनॉय हे अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ज्या 75 प्रमाणपत्रांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे त्या सर्वांवर मिलिंद शेनॉय यांची सही आहे. विरोधकांचा आरोप आहे की कोणत्याही वरदहस्ताशिवाय किंवा आर्थिक साठगाठीशिवाय इतक्या कमी वेळात इतकी प्रमाणपत्र वाटणं अशक्य आहे. प्रश्न हा देखील आहे की शेनॉय हे सर्व एकटेच करत होते का, की मंत्रालयाच्या गल्लीबोळात दुसरा कोणी मास्टर माइंड बसला आहे जो पडद्यामागून या हालचाली करत होता? अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक विकास मंत्री म्हणून पदभार स्वीकारला आहे. हे प्रकरण वाढताना पाहून त्यांनी तातडीने विभागाची आढावा बैठक बोलावली. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत त्यांनी स्पष्ट निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी, दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, अल्पसंख्याक समाजासाठी असलेला निधी पारदर्शकपणे वितरित व्हावा. सुनेत्रा पवार यांनी असंही म्हटलं की विभागाची वाटचाल अजितदादांच्या ध्येयधोरणानुसारच व्हायला हवी, भ्रष्टाचाराच्या मार्गाने नाही. त्यांनी त्या 75 प्रमाणपत्रांच्या वाटपाला सध्या स्थगिती दिली आहे. जशी ही माहिती उघड झाली तसा महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप झाला. विरोधकांनी सरकारला घेरलं की शासकीय दुखवटा असताना मंत्रालयात भ्रष्टाचाराचा उत्सव कसा सुरू होता. वाढता दबाव पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि त्या 75 निर्णयांना स्थगिती दिली. त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जर आपण लॉजिकली पाहिलं तर इथे काही गोष्टी संशयास्पद आहेत. सरकारी कामं सहसा कासवाच्या गतीने चालतात, पण इथे 5 दिवसात 75 प्रमाणपत्रे दिली गेली, म्हणजे दिवसाला 15. इतक्या कमी वेळात व्हेरिफिकेशन शक्य आहे का? जेव्हा राज्याचा एक मोठा नेता आणि विभागाचा मंत्री जग सोडून गेला असेल तेव्हा अधिकाऱ्यांची नैतिक जबाबदारी काय असायला हवी? इथे तर कामाचा वेग 10 पटीने वाढला. विरोधकांचा थेट आरोप आहे की हा करोडो रुपयांचा घोटाळा आहे. अधिकाऱ्यांना वाटलं असावं की हा संक्रमणाचा काळ आहे, मंत्री बदलणार आहेत, तोवर वाहत्या गंगेत हात धुवून घ्यावेत. अद्याप ही चौकशी नक्की कोण करणार आणि रिपोर्ट कधी येणार हे स्पष्ट नाही.
अनेकदा भारतात चौकशीचे आदेश देणं म्हणजे प्रकरण थंड बस्त्यात टाकण्याचा मार्ग असतो, परंतु हे प्रकरण भावनिक देखील आहे आणि भ्रष्टाचाराशी संबंधित देखील. मिलिंद शेनॉय यांनी त्यांच्यासोबत सामील असलेल्या इतर अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे. ज्या संस्थांनी हा शॉर्टकट वापरला त्यांची नावे सरकारने जाहीर करणार का? महाराष्ट्राच्या राजकारणातील हे एक अत्यंत लाजिरवाणं प्रकरण आहे. एकीकडे राज्य आपल्या नेत्याला गमावल्याचं दुःख व्यक्त करत होतं, तर दुसरीकडे यंत्रणेतील काही वाळवी स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होती. आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की अल्पसंख्याक दर्जा हा समाजाच्या प्रगतीसाठी आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या फायद्यासाठी नाही. जर या प्रकरणात दोषींना शिक्षा झाली नाही तर हा अजित पवार यांच्या स्मृतीशी आणि जनतेशी केलेला मोठा द्रोह असेल. तुम्हाला काय वाटतं? अधिकारी स्वतःच्या हिमतीवर इतकं मोठं पाऊल उचलू शकतात का, की त्यांना कोण्या मोठ्या राजकीय शक्तीचा पाठिंबा होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, जेणेकरून व्यवस्थेतील ही कडू सत्य सर्वांपर्यंत पोहोचतील. आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.